बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार आहेत असं स्वतः शिंदे म्हणाले। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्री पदावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलंय। तर रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्याकडेच आहे की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। 15 ऑगस्ट आहे उद्या, दरवेळी 15 ऑगस्ट 26 जानेवारी झेंडावंदनाविषयी चर्चा होते। पालकमंत्री रायगडचा क्रीडा सुटणार आहे का? झेंडावंदन रायगडचा भरत गोगावलेच करणार आहे। 15 ऑगस्ट आहे उद्या, दरवेळी 15 ऑगस्ट 26 जानेवारी झेंडावंदनाविषयी चर्चा होते। पालकमंत्री रायगडचा क्रीडा सुटणार आहे का? झेंडावंदन रायगडचा भरत गोगावलेच करणार आहे। मंगळवारी युक्तिवादाचा शेवटचा दिवस असेल असं राऊत म्हणाले। मंगळवारी सिब्बल आणि कामत युक्तिवाद करतील। अमित शहा आणि निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह विकले। निवडणूक आयोगानं पक्ष विकला त्याबाबतचा युक्तिवाद सुरू आहे। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलं हे घटनेविरोधात आहे असं देखील यावेळेस राऊत म्हणाले। मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे एक शेवटचा दिवस आहे, युक्तिवाद करतील। सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढा दिलेला आहे। आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं। आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटात। त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे। हे काही धर्मादाय काम नाहीये। अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदेबरोबर मिंद्यांबरोबर आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं। भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा। तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली, तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात। देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं, जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे। निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, आमचा पक्ष विकला, आमचं चिन्ह विकलं, त्या संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे असं सुळे सांगतायत। बाळासाहेबांनी हयात असताना खरं तर पक्ष उद्धव ठाकरेंना दिला होता। शिंदेंनी मनसेसारखा वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता असं वक्तव्य देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं। कोण त्यांना नाही म्हणलं होतं? वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं। राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय। जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे। आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे। चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला। जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार। आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाहीये, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे। चाकणच्या उद्योगांना साताऱ्याची साथ पाहायला मिळते। खंडाळ्यातील केसुर्डी एमआयडीसीत स्थलांतराला वेग मिळालाय। कंपन्या आता सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एमआयडीसीकडे वळू लागल्यात। उद्योगांचे सातारा जिल्हा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय।
5,500 उद्योग महाराष्ट्राबाहेर गेलेत असा आरोप राऊतांनी केलाय. कंपन्या बंद होत असतील तर सरकार याला जबाबदार आहे असं देखील यावेळेस खासदार संजय राऊत म्हणाले. 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिलाय का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे शिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांचा अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे. या अर्ध्या सरकाराकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत. पायाभूत सुविधांच्या अभावी जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील, त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.